त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या दिशेने थर्ड मॅनला त्या ठिकाणी आला सीमारेषा पार खणखणीत चौकार। लेंथ चांगली होती परंतु बॉलच्या मेरिटनुसार रोशन पवार खेळला, त्याचा हा फेवरेट झोन आहे। स्क्वेअर ऑफ द विकेट नेहमी त्याच्याकडून मात्र चांगली फलंदाजी राहिली आणि यावेळेला पहिला चौकार त्याच्या बॅटमधून। त्यानंतर लॉफ करताना ऑन साइडला लॉंग ऑनला फील्ड डाऊन द बॉल झेलची संधी आणि या संधी सोनं करत असताना क्षेत्ररक्षक पहिला खेळाडू बाद झाला शिरडोन संघाचा। मैदानाच्या बाहेर जावं लागेल रोशन पवार या फलंदाजाला। त्यानंतर आपण पाहिला लेंथ बॉल त्याच्यावरती लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह खेळत असताना एलिव्हेशन कमी मिळालं, लॉंग ऑनला झेल टिपला गेला रोशन पवार या खेळाडूचा पहिला धक्का बसला। साई एकविरा श्रीराम शिरडोन टीमला। नौका खेळाडू मैदानाकडे चालला तिसऱ्या क्रमांकावरती योगेश चौधरी हा खेळाडू। योगेशने चांगली बॅटिंग केली होती नमो चषकामध्ये खारघरच्या त्या नाईट स्पर्धेमध्ये, जेव्हा संघ अडचणीमध्ये असताना खारघर संघाच्या अगेन्स्ट त्याने मारलेले 3 षटकार कोण विसरेल। शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 3 षटकार मारत फायटिंग टोटल उभारलं आणि त्या सामन्यामध्ये 1 रनने पराभूत केलं खारघर टीमला आणि चांगली कामगिरी त्या ठिकाणी शिरडोन संघाची पाहिली। योगेश चौधरी हा खेळाडू चालला तिसऱ्या क्रमांकावरती। सूरज सावंतला 1 विकेट मिळाला, कमबॅक त्याने केलंय। नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, थोडेसे डोळे बंद झाले, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हणता येईल। बॉलची लाईन बॉलचा टप्पा त्या ठिकाणी फलंदाजाला ओळखता आला नव्हता आणि त्याच वेळेला आपण पाहिला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, त्यामुळे 1 क्विक सिंगल देखील घेताना आपण दोन्ही खेळाडूंना पाहिलं। लेफ्टी बॅटर स्टॅकिंग एंडला आपण येताना पाहताय तेजस चौधरी हा खेळाडू। तेजस आणि योगेश हे 2 यंगस्टर श्रीराम शिरडोन संघाच्या मैदानामध्ये आहेत। पहिला खेळाडू बाजूला रोशन पवार टार्गेट सेट करायचं आहे। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना योगेंद्र मडवी खरं तर आपण पाहिलं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चे सर्वे सर्व आणि ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट हंगामाला सुरुवातीलाच डे क्रिकेटचं दमदार आयोजन, असं आयोजन फ्लिक केलं बॉलला उरिष्सा सायाने डीप मध्ये चांगली फिल्डिंग, ज्या ठिकाणी झेल सुटला गेला। चर्चा होती करते त्या स्पर्धेबद्दल, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चषक ज्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा समालोचकाला करतो 2 व्हीलर बाईक होती, पहिल्यांदा पंचांना 2 व्हीलर बाईक होती, पहिल्यांदा प्रेक्षकांना 2 व्हीलर बाईक होती, सिलिंग फॅन होते, अशी एक दमदार स्पर्धा रायगड ठाणे जिल्ह्यातील अग्रनामांकित स्पर्धा म्हणजे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चषक। त्या स्पर्धेचे आयोजक योगेंद्र दादा आपलं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद। आज नवीन खरेदी केली त्यांनी मशीन जेसीबी। लॉफ केला बॉलला एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार गगनचुंबी षटकार। टायमिंग 6 धावा योगेश वाघ आमचे समालोचक, त्यांचा तुम्ही आवाज या ठिकाणी ऐकला। दोन्ही पीत त्यांच्या माध्यमात कधी डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळाली। खूप चांगला फटका योगेशच्या बॅटमधून, याही वेळेला शफल झाले होते, अगदी शरीराचा वेध घेताना हा बॉल त्या ठिकाणी पालमाला लाऊड ऑफिस झाली, थोडासा हाईट फॅक्टर त्याच वेळेला आपण पाहिला। हा निर्धाव चेंडू पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना साई एकविरा श्रीराम शिरडोन संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली, 1 खेळाडू बाद 12 धावा। जनक आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पुण्यवान झालेली भूमी म्हणजे शिरडोन नगरी आणि या शिरडोन नगरीचे शिरडोन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा रायगड प्रीमियर लीगचे जनक सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आदरणीय मंगेशी वाकडीकर आणि त्यांच्या बरोबरीने एक उत्कृष्ट नामांकित पंच संतोष चौधरी यांच्या ठिकाणी आगमन।
त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आमचे मित्र प्रीतम तुमचं देखील मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. बघा नेक्स्ट मॅच असेल जितवाई जितेबी विपक्ष जय हनुमान स्टार वलक. चला दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी तुम्हाला रिपोर्टिंग करायचं या सत्रानंतर. मंगेशी वाकडीकर साहेबांचा आपण या क्रीडा नगरीमध्ये करूया सहर्ष स्वागत. निलेश बॉलिंग मार्क वरती आले, हाफ ट्रॅकर बॉल फिरून मारला बॉलला नटरंग स्टाईलने. अतिथी पंचाकडे हा फटका पाहिला. मंगेशी वाकडीकर संतोष चौधरी यांना अभिवादन करणारा हा षटकार. कोण आहे मंगेश वाकडीकर आणि संतोष चौधरी यांचा. बघा आल्या आल्या त्यांच्या दिशेने फटका, तोही षटकार पाहायला मिळाला शिरडोन संघासाठी. निलेश वरती आक्रमण, फुल टॉस आहे. ऑन साइडला हा फटका एक्झिक्यूट केला, गतिमान फटका होता. डीप मध्ये लॉंग ऑनच्या दिशेमध्ये हा फटका त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. त्यामुळे एक रन इथे मिळेल. बॅटिंग करताना शिरडोन संघाला एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाबा आपण जर पाहिल्या धावफलकावरती आतापर्यंत आहे तब्बल 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा. पहिला योगेश हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. अतिशय घातक स्फोटक असा हा खेळाडू. कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये त्याचं देखील चांगला पदार्पण राहिलंय. योगेश चौधरी यांना पण स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल. वेगवान बॉल, तेज तरार, बॅकवर्ड क्षेत्राकडे खराब कामगिरी. मैदानाचे आउटफील्ड फास्ट. बॉल निघाला त्या ठिकाणी अलॉंग विथ कार्पेट. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा पार चौकार. डीजे थोडासा कमी आता घ्या, पॉज घ्या, घरात वेळ जास्त होईल. चौकार पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती नशिबाचा. निलेशचे षटक आणि त्याच्यावरती आक्रमण. स्लॉट मध्ये आला बॉल. योगेश चौधरीचा धमाका. मिड विकेटला क्लिअर करत बॉल निघाला बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. उत्तुंग असा षटकार. ओळखला जातो संतोष चौधरी आमचे उत्कृष्ट पंच. त्यांचे ते पुतणे देखील आहेत. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. योगेश चौधरी धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आतापर्यंत आहे तब्बल 29. एक खेळाडू बाद. निलेश वरती आक्रमण. यावेळेला टॉस केला बॉलला. परफ्यूम डिलिव्हरी. लाईन थोडी खराब होती त्यामुळे पंचाने जमिनीला हात केले. समांतर हा बॉल होता. अवांतर एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. तिसरं दशक पूर्ण झालं. 30 धावा धावफलकावरती. यस, मोटारसायकलची टू व्हीलर बाईकची चावी कोणाला सापडली असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. आमचे मित्र अरुण यांच्या गाडीची चावी आहे. जर कोणाला सापडली असेल तर नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. लेग बिफोर द विकेट. इम्पॅक्ट चांगलं होतं. प्लम एलबी. खेळाडू बाद झाला. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. योगेश चौधरी या फलंदाजाला बिग विकेट. मिळाले. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, फुल टॉस बॉल, ओव्हर पिच बॉल. त्याचा खरपूस समाचार घेतला होता योगेशने. नंतर त्याचं देखील कमबॅक पाहायला मिळालं. लेग बिफोर द विकेट. यॉर्कर टाकलाय हलक्या हाताने ऑन साइडला. ड्राईव्ह करत असताना अलॉंग विथ कार्पेट डीप मध्ये फिल्डिंग त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये चांगली होताना पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि एका रनच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या साई एकविरा श्रीराम शिरोडोन संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण लागताना पाहिली तब्बल 2 गडी बाद 31 धावा 31. नुकतंच आगमन आपण होताना पाहिलं मंगेशजी वाकडीकर.
क्रिकेटसाठी काही पण किंबहुना प्रत्येक क्षेत्रामध्ये दमदार योगदान देणारे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. खरं तर शिरडोन गावामध्ये आपण पहिल्यांदा आयकॉन खरं तर संकल्पना पाहिली क्रिकेटमध्ये. ओपन क्रिकेट पाहिलं, तालुका वाईज क्रिकेट पाहिलं, किंबहुना पुणे, रायगड, ठाणे, मुंबई या 4 जिल्ह्यांना एकत्र आणण्याचं काम या शिरडोन नगरीने केल्याने त्याचे जनक आहेत मंगेशजी वाकडीकर. मोठी संकल्पना नेहमी त्यांच्या माइंडमध्ये राहिले, दूरदृष्टी क्रिकेटमध्ये पुढे काय होईल आणि ते कसं केलं जाईल, उत्तम दर्जाचं आयोजन कसं व्हायला हवं, यासाठी नेहमी ऍक्टिव्ह असणारे व्यक्तिमत्व म्हणजे मंगेशजी वाकडीकर यांच्या ठिकाणी आगमन. शिरडोन सारख्या प्रतिष्ठित ग्रामपंचायतवर ज्यांना खरं तर उपसरपंच होण्याचा बहुमान मिळाला, त्याच वेळेला केळवणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी अध्यक्षपदी सध्या त्यांची देखील नियुक्ती राहिली आणि 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशजी बालदे साहेबांच्या अगदी जवळचे सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यांच्या बरोबरीने आमचे खरं तर बंधुतुल्य मित्र, मोठे बंधू संतोष चौधरी यांनाही आम्ही पाहतोय. त्यांचंही स्वागत. जाऊया मॅचकडे. त्यावेळेला वेगावरती स्वार झाले. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्फती गोलंदाज झालाय वेदांत पवार. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून पाहिला. कालच आपण पहिला बेलोरी नगरीमध्ये खरं तर नरेश पाटील माजी सरपंच यांच्या वतीने एक चांगली स्पर्धा संपन्न झाली. अवकाळी पडलेला पाऊस त्यामुळे अडचणींना देखील सामोरं जावं लागलं. असं असताना देखील त्या अडचणीमध्ये मात करत ती स्पर्धा यशस्वी पार पाडण्यात आली होती. मंगेश पाटील स्पर्धेचे आयोजक होते. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, मंगेशचं नाव घेताना त्यांच्या हातामध्येच बॉल गेला. स्पर्धेचे आयोजक होते. शॉर्ट थर्ड मॅनला उभे क्विक ऍक्शन मध्ये बॉलला थांबवलं. कारण आम्ही नेहमी सांगत असतो विकेट किपरच्या मागे फाईन लेग स्लिप, शॉर्ट थर्ड मॅन आणि त्यांच्या बाजूला असणारा फिल्डर, दोघांना प्रचंड अलर्ट राहावं लागतं. बॅटला जेव्हा एज लागते तेव्हा बॉलची गती आणखीन वाढते. पण इथे गतिमान गोलंदाज, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. शैलेश चव्हाण सर यांनी सांगितलं हा बॉल वाईड आहे, त्यामुळे एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा धावफलकावरती जर आपण पाहिल्या तब्बल 33. चला, नो आर्ग्युमेंट. पंचांचा निर्णय अंतिम असेल. तुम्हाला रिव्ह्यू फक्त बिमर आणि रनआउट साठी दिला जाईल, याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाईट बॉल कॉल, एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. चला, आकाश पवार शिस्तबद्ध संघ म्हणून बेलवडी संघाकडे पाहिलं जातं. कारण या गावातील खेळाडूंना आपण खरं तर व्यावसायिक स्तरावरचे क्रिकेट खेळताना देखील पाहिलं. आज मात्र बेलवली संघ मैदानामध्ये आहे. आकाश पवार या टीमला लीड करतो. त्याच्याबरोबरने सूरज सावंत, मंगेश पाटील सारखे अनुभवी खेळाडू या टीम मध्ये आहेत. निलेश पाटील सारखा सर्वात अनुभवी खेळाडू तुम्ही या टीम मध्ये पाहताय. त्यामुळे नक्कीच चांगली फाईट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. परंतु नेक्स्ट मॅच पेन तालुक्याचे 2 संघ असेल, जिथे बी विपक्ष स्टार वलक. बॅकफुटला आले, हॅमर केला बॉलला, जणू काही उपट टाकली बॉलवरती. असा हा फटका होता. अनऑर्थोडॉक्स टाईप डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करताना हा फटका. 6 धावा षटकार. क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा पाहिलं व्हर्टिकल अँगल मध्ये, आडव्या अँगलने फटके नेहमी पाहिले, परंतु अगदी हॉरिझॉन्टल पद्धतीने हा फटका च्या ठिकाणी बॅटचा सरळ फेस त्याच्यावरती हॅमर करत असताना हा फटका पाहिला. 6 धावा षटकार. वन्स अगेन याही वेळेला फुल लेन बॉल ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ कडे हा फटका पाहायला मिळाला. सेकंड नसेल कारण चांगली फिल्डिंग झाली. फेकी देखील तितकीच वेगवान पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती मिळेल आणि 1 रनच्या मदतीने टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 2 गडी बाद तब्बल 40 धावा. आमचे मित्र जगदीश चौधरी त्यांना विनंती असेल, या मंचावरती ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचे सहकारी दादा तुम्ही देखील या, त्यांना देखील विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. आम्ही या जगदीशी ढवळे यांना देखील विनंती असेल, त्यांचं देखील स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. याही वेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली होती, थोडासा कटर वापरला बॉलरने. त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, त्यामुळे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज मैदानामध्ये वेदांत यांना आपण पाहतो. वेदांत पवार अपकमिंग यंगस्टर, खतर एक उदयनमुक्त खेळाडू बेलवली संघासाठी आपण त्याला पाहत आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये याच गावचा खेळाडू अजय पाटील चर्चेमध्ये राहिला, जेव्हा MD वॉरियर्स बलाढ्य संघासमोर त्याने मेडन षटक टाकलं होतं. त्यामुळे बेलवली हे गाव किंवा हा संघ नेहमी आपण जर पाहिला चर्चेमध्ये राहिला. चॅलेंजर बेलवली याही संघाला आपण पाहिला एक मोठी दहशत. या संघाची पहिली लेग लांचा प्रयत्न, फटका फसलेला आहे पण तो सेफ लँडिंग झाला. बॉल निर्जन सली पडला. बॉल फाईन लेगच्या दिशेने. सेकंडचा कॉल, डायरेक्ट थ्रो.
सूरज सावंतचा पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी रन आउटचा शिकार झाला मैदानामध्ये तेजस चौधरी हा खेळाडू. अजून एक धक्का असेल साई एकविरा शिरडोन टीमला. पवन, येस प्रभाकर, पवन आणि प्रभाकर हे दोन भावांची जोडे. त्यामध्ये प्रभाकर मैदानाकडे चाललाय. आक्रमक फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. ताकदीच्या जोरावरती नेहमी त्याचे फटके पाहिले आणि यावेळेला खरं तर एक मोठी इनिंग त्यालाही घ्यावी लागेल, कारण डेप्थ ओव्हरमध्ये हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. सामना 4 षटकांचा असेल. नेक्स्ट मॅच जितू जिते बी विपक्ष वलक. चला, दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी लखन ठाकूर आमचे मित्र पोलीस इन ऍक्शन मध्ये असेल. पुढच्या मॅच मध्ये वलक संघाकडून खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. संपूर्ण टीम त्यांचं देखील नक्कीच आपण वेलकम करूया. कॅप्टन आपण टॉस साठी इथे रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच साठी धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिली तब्बल 41 धावा खेळाडू बाद झाले. तब्बल 41 धावा धावफलकावरती. प्रभाकर टकले हा खेळाडू आता स्ट्राईक एंडला आलाय. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फिरून मारला. बॉलला पुल करत असताना थोडासा मिसटायमिंग फटका होता. बॅटच्या स्टिकर एंड वरती चढला बॉल, त्यामुळे सिंगलच रन मिळेल. मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती आली. 1 रनच्या मध्येने तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपत असताना टोटल धावा धावफलकावरती लागल्या त्या म्हणजे 14च्या सरासरीने 3 खेळाडू बाद 42 धावा. माध्यमातून ऐकताय. खर तर यंदाच्या अंगामध्ये कर्नाला विभागामध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धा आणि हा मान मिळाला बाला गावण, रोशन गावण, दीपेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी. त्यांचं मनापासून कौतुक करावं लागेल. एक मनामध्ये खर तर खेद होता, चिंता होती केव्हा स्पर्धा होईल आपल्या परिसरामध्ये नाईट, आणि हे स्वप्न पूर्ण करून दाखवलं या त्रिमूर्तीने. त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. लास्ट ओव्हर शेवट षटकामध्ये बॉल तयार. स्वप्नील निकम पहिला बॉल थोडासा बाहेर काढला. बघा, आणखीन एक यंग टॅलेंट आहे. असं म्हणतात नवे पर्व युवा सर्व. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुणांचा बोलबाला राहिला, त्यामुळे युवकांचा भरणा प्रत्येक संघामध्ये नेहमी चर्चेमध्ये राहिला. आज IPL जरी पाहिली तर यंगस्टर खेळाडूंचीच प्रभावी कामगिरी राहिली. फुल टॉस बॉल, आ बैल मुझे मार, खराब चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेताना पाहिला प्रभाकर टकलेला. 6 धावा षटकार. षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावीच लागेल, आक्रमक व्हावं लागेल. लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट होताना पाहिला षटकार प्रभाकर टकलेच्या बॅटमधून. असा फलंदाज की त्याच्या समोर तुम्ही फुलटॉस शकता, ज्याच्याकडे भरपूर ताकद आहे, आणि त्या खेळाडूला फुलटॉस म्हणजे आमंत्रण होतं. इथे मिस टायमिंग आहे. हा पाम जॅक करत असताना इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर हा फटका फसला. पॅरलल स्ट्रोक झेल टिपला गेला. त्यानंतर हा चौथा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या साई एकविरा श्रीराम शिरडोन टीमला. अजूनही या पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नौका खेळाडू प्रतिकेश वाजेकर मैदानाकडे चला. आणखीन एक धाकड फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये आपण जर पाहिला, एखादा संघ बॅलन्स केव्हा समजला जातो, ज्या संघाकडे 4 प्रमुख गोलंदाज, ज्या संघाकडे टॉप ऑर्डरला 2 आघाडीचे ताकदीचे फलंदाज, ज्या संघाकडे मिडल ऑर्डर मध्ये एखाद दुसरा चांगला फलंदाज जेव्हा असेल तेव्हा तो संघ बॅलन्स संबोधला होता. या मॅच मध्ये ती भूमिका प्रतिकेशला साकारावी लागेल. मिडल ऑर्डर मध्ये मिळालेली संधी आणि जिथे संधी मिळाली, ज्या संधीचं सोनं करावं लागेल, या ठिकाणी प्रतिकेश वाजेकरला धावा बनवाव्या लागतील.
जर धावा आल्या तर चर्चा होईल या देखील खेळाडूची. नेक्स्ट मॅच जिते सूरज मात्रे बावला कॅप्टन आणि एका बाजूला वलक संघाचा कॅप्टन. या आपण टॉस साठी सूरज मात्रे वागल्या. खरं तर बावला आमचे मित्र केतन मात्रे ते देखील कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असं पण आज जिते बी संघ आहे त्यामुळे नक्कीच सूरज तुम्हाला यावं लागेल टॉस साठी. तर एका बाजूला वलक संघाचा कॅप्टन 49वा धाव फलकावरती अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय साई एकविरा श्रीराम शिरडोन हा संघ. चांगली बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या तब्बल धावा 12, सेकंड ओव्हरमध्ये आलेल्या 15 धावा, मागच्या ओव्हरमध्ये आलेल्या 11 धावा, या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये आलेल्या 7 धावा. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आला निकेश चौधरी हा खेळाडू. 2 बॉलमध्ये एखादा स्कोरिंग शॉट आला, एखादा मोठा फटका आला तर कॉन्फिडन्स लेवल थोडासा आणखीन द्विगुणित वाढेल. कदर आत्मविश्वास हा कदर वाढेल पुढच्या इनिंग मध्ये फिल्डिंग करताना शिरडोन संघाचा. कारण बॉलिंग अटॅक चांगला या टीमकडे. जर 50+ धावा झाल्या तर नक्कीच आज या सामन्यामध्ये मजा येईल. कारण एका बाजूला आकाश पवार सारखा आक्रमक खेळाडू, लास्ट ओव्हर मध्ये बीमर +4 हा नशिबाचा पंजा. 50 अप 54 धावा धाव फलकावरती शिरडोन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. बॉल फ्रीट. मागचा सामना आपण पाहिला डीजे रुपेश सांगुर्ली संघाने जिंकला. संघाचे पुरस्कर्ते डीजे रुपेश. खरं तर असं म्हणतात कोणाच्या नादात कोणाच्या वाद्यात पडण्यापेक्षा उद्योगात पडा. आज डीजे क्षेत्रामध्ये या व्यक्तीचं नाव अग्रगण्य घेतलं जाईल. ऑन साइडला फ्रीट बॉलचा पुरेपूर समाचार. मस्ट नीडेड सिक्सर निकेश चौधरीचा धमाका. रुपेश खरं तर आपण पाहिला सध्याच्या घडीला आपण पाहिला देशातील नामांकित व्यक्तिमत्व अदानी अंबानी यांच्या खरं तर कार्यक्रमामध्ये इव्हेंटमध्ये लाईट शो ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आयुष रिसॉर्ट असेल त्याचवेळेला आपण पाहिला खरं तर विसाबा रिसॉर्ट असेल अशा अनेक नामांकित रिसॉर्टमध्ये ज्यांचं संगीत आपण नेहमी ऐकतो असे आमचे मित्र डीजे रुपेश यांचा संघ मागच्या सामन्यामध्ये जिंकत पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय झाला. त्यांचं देखील अभिनंदन. राऊंड द विकेट ऑन साइडला हा पंचा करत असताना निकेश चौधरी शेवटच्या ओव्हरमध्ये आपला जलवा दाखवत असताना शेवट गोड करणारा आणखीन एक धमाका. 6 धावा. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावा धाव फलकावरती लागल्या 66. चला मंगेश दादा आपला सन्मान केला जाईल प्लीज या आपण मंचावरती. 66 धावा धाव फलकावरती. आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये जेडीएम बेलवडी संघाला विजयासाठी तब्बल 67 धावांचं आव्हान उभं केलं साई एकविरा श्रीराम शिरडोन संघाने. चला आपण लगेचच आवाजामध्ये करूया बदल. सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल तसा आवाज ऐकायला मिळेल. याच गावचे उत्तम समालोचक चेतन गावण यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. चला वलक संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला जिथे बी संघाचा कॅप्टन. टॉस साठी आपण टॉस केला जाईल. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. चला मंगेश दादा आपण आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मंगेश वाकडीकर रायगड प्रीमियर लीगचे जनक. रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना तळागाळातील खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलं ते मंगेशी वाकडीकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वलक विपक्ष जिथे पेण तालुक्यातील 2 नामांकित संघ. बास्ट ऑफ लक. आपण लगेचच 4 ओव्हरचा सामना एक रिव्ह्यू असेल तुम्हाला त्या ठिकाणी बीमर आणि रनआउट साठी बस. ओके कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धे नियम असेल. धन्यवाद. आपण जाऊया चेतन गव्हाण यांच्याकडे. वलक विरोधात जितवाई जिते संघाच्या दरम्यान टॉस केला जातोय. रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक मंगेश दादा वाकडीकर यांच्या शुभास्ते टॉस आणि दादांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. प्रभाकरजी पाटील यांच्या शुभास्ते तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. रायगडचा अभिमान, पनवेलचा बहुमान
आणि शिरडोनचा अभिमान मंगेशदादा वाकडीकर यांचा सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावर. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन सन्मान केलं जातंय. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा दादा. त्याचबरोबर साई एकविरा हॉटेलचे सर्वे सर्वा योगेशजी वाजेकर आपण आला असता तर या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील वेलकम. त्याचबरोबर आदरणीय संतोषजी चौधरी साहेबांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. उत्तम दर्जाचे पंच म्हणून त्यांची ओळख मोठमोठ्या सातत्याने स्पर्धेमध्ये लागताना पाहायला मिळते. आणि धोनी या नावाने ओळखले जाणारे रायगडचा एक बहुमान अभिमान म्हणून सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आम्ही पाहत असतो त्यांना. आणि एक त्यांचा ट्रेंड आहे, बॉल अशा हातात पकडून ते नेहमीच दाखवत असतात. त्याचबरोबर शिरडोन ग्रामपंचायत सदस्य जगदीशजी चौधरी साहेबांचा सन्मान केलेला मुख्य व्यासपीठावर. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर योगेश दादा वाजेकर आपल्याला विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. अमर टकले आपण आला असेल तर या मुख्य व्यासपीठावर. अमित टकले आपण आला असेल तर या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर कौसुफ टकले आमचे मित्र. योगेश दादा वाजेकर आपण आला असेल तर या मुख्य व्यासपीठावर. साई एकविरा हॉटेलचे प्रोप्रायटर. त्याचबरोबर कौसुफ टकले यांचा सन्मान केला जाईल. मैदानाच्या दिशेने आपण वाटचाल करणार. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. शिरडोन संघाला विनंती असेल. आई एकविरा श्रीराम शिरडोन संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 67 धावांचं लक्ष समोर ठेवलंय जेडीएम बेलवली संघाच्या अगेन्स्ट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आकाश पवार एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याच्या साथीला आपण पाहतोय आदरणीय जगदीश ढवले साहेबांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर योगेश दादा वाजेकर यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. साई एकविरा हॉटेलचे प्रोप्रायटर योगेश दादा वाजेकर आपल्याला विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. अभिमान रायगडचा बहुमान आदरणीय मंगेश दादा वाकडीकर या मॅचचा आनंद घेत असताना पहिला बॉल वेगाने टाकला होता. डॉट बॉलचे होते सांगता भन्नाट वेग पाहायला मिळाला. व्हेरिएशन दाखवत असताना या मॅच मध्ये डाव्या हाताचा वेगवान तेज तर्रार गोलंदाज वर्तुळाचं रिस्ट्रिक्शन आणि त्याचा फायदा घ्यावा लागेल बॅटिंग करत असताना. पाहायला गेलं तर 67 धावांचं लक्ष पाठलाग करायचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय आकाशला, त्याच्या साथीला फलंदाजीसाठी सूरज, आतिफ रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आतिफभाई दलवी यांचा सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावर. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते क्रीडकांच्या आतमध्ये. ऑन साइडला जमीन लगतचा फटका, कार्पेटला ऑन साइडला चांगलं फिल्डिंग होताना पाहायला मिळते. एकच धाव येताना पाहायला मिळेल. आकाश पवार नेहमी चर्चेत राहणारं नाव आणि सातत्याने या नावाने पूर्णपणे रायगडमध्ये डंका पेटवणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 360 डिग्रीचे फटके सातत्याने त्याच्या बॅटमधून अनेकदा पाहायला मिळतात. या मॅच मध्ये देखील 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारची बॅटिंग होईल याकडे देखील लक्ष असेल. गोलंदाजी देखील खूप धारदार होताना पाहायला मिळते. तेजस चौधरी गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल इथे वेगाने टाकला होता. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये शॉट लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहेत, तिकडे एकच धाव येताना पाहायला मिळतोय.
एकच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले ते 2 या धावसंख्येवर. गुणलेखकाच्या भूमिकेत निकेश पाटील, मॅन फ्रॉम राबेपेन. चांगली स्कोरिंगची भूमिका ते देखील साकारत असताना पाहायला मिळतात. इथे फटका हवेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, मोठा फटका लागलाय जेडीएम बेलवली संघाला. साठी चौकार. पास खेळायचंय साई एकविरा संघाला आणि हॅट्रिक चौकार ठोकली तर आरव प्रभाकर पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्ण संधी. प्रेक्षक राजा देखील मॅच पाहण्यासाठी आला, त्यांचं देखील करूयात पुनश्च एकदा वेलकम. जिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगली करावी लागेल. 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12-12 एंड करून हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज संतोष चौधरी साहेबांकडून आणि त्याचबरोबर मंगेश दादा वाकडीकर यांच्याकडून देखील तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. या मॅचचा आनंद घेत असताना VIP डाईजवर प्रमुख पाहुणे चिप्स गेट्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सातत्याने अनेक स्पर्धा त्यांनी देखील सत्यामध्ये उतरवल्या. रायगड प्रीमियर लीग बहुमान मिळाला त्यांना आणि अभिमान असला पाहिजे पनवेलकरांना, अभिमान असला पाहिजे शिरडोणकरांना आणि अभिमान असला पाहिजे कर्नाला वासियांना. एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहत असतो सातत्याने. चांगला बॉल पाहायला मिळतोय, पंचाचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त मध्ये भर पडताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे वधारताना पाहायला मिळतोय 7 या अंकांवर. 3 डॉट बॉल फेकले तर आदरणीय मंगेश दादा वाकडीकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅच प्राइज आणि 4 फेकले तर 1000. फटका हवेमध्ये, मोठा विकेट आता मिळवला गेला. आकाश पवार नावाचं वादळ क्षमताना पाहायला मिळतोय. गोल्डन सिल्वर डकचा शिकार ठरताना पाहायला मिळतोय. भोपलाही फोडू दिला नाही. 1 धावेवर परतावं लागतंय. मशान शांत ट्रॉम्बे कोलीवाडा सिक्सर किंग प्रमोद दादा वैद्य यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सरस स्वागत. ट्रॉम्बे कोलीवाडा म्हटलं की मुंबई परिसरातील एक दादा संघ. प्रमोद दादा वैद्य यांना विनंती असेल या दादा मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सरस स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे 2 संघ एकमेकाच्या विरोधात खेळत असताना मोठा अडथळा दूर केलाय जेडीएम बेलवली संघाचा. आकाश पवारला शांत केलं 1 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. गोलंदाजीचा भरणा असणारा शिरोडोन संघ आपण पाहतोय. अंकित व आक्रमण केलं गेलंय. स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये सुटला गेलाय झेल आणि फलंदाजाला मिळतोय जीवनदान. जेव्हा जेव्हा फलंदाजाचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि मग तो रंग उधळायला सुरुवात करतो. या मॅच मध्ये असंच घडेल का याकडे देखील लक्ष असेल. आता जबरदस्त गोलंदाजीचं आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूने आक्रमण करावं लागेल. लक्ष खूप मोठं आहे मात्र प्रयत्न कर मित्रा. सर्व काही पॉसिबल आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्षणाक्षणामध्ये बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं होतं
10 बॉल 7 धावा डिपेंड केलाय आजच्या रात्रीमध्ये कासरबड संघाने आणि काय मॅच चित्त थरारक सामना पाहायला मिळाला होता. या सामन्यामध्ये देखील असं चित्र पाहायला मिळेल का? नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची होते समाप्ती. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकले तर आदरणीय मंगेशदादा वाकडीकर यांच्याकडून तब्बल 3 डॉट साठी 500, 4 डॉट साठी 1000 रुपये पैशांची खैरात पाहायला मिळते. हे व्यक्तिमत्व असं आहे ना, नेहमीच क्रिकेटला प्रचंड प्रेम आणि त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला ते प्रोत्साहित करण्यासाठी अनेकदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना नेहमीच पाहायला मिळतो. आणि रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा, स्वप्नातली स्पर्धा मंगेशदादा वाकडीकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहायला मिळतंय. 3 चौकारसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्रिकेटवरचं प्रेम आहे, दोघांनाही समसमान संधी देणार. स्विचिटचा फटका, बॉल चाललाय गरंगलत, सीमा रेषा पार कव्हरला क्लिअर करत असताना 4 धावांसाठी येतोय चौकार. त्याचबरोबर जयेंद्र ठाकूर पांडिव यांच्याकडून ऐवा कॅश साठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक खेळाडूसाठी इथे संधी दिली जाते. पांडिववरून आले तिकडे मॅच पाहण्यासाठी. वेलकम दादा जयेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हे क्रिकेटवरचे प्रेम आणि या प्रेमाखालील ही मान्यवर या बारापाडा नगरीमध्ये विराजमान झालेत. जबरदस्त व्यक्तिमत्व. प्रत्येक खेळाडूसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील पाठबळ दिलं जातं, गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील पाठबळ दिलं जातं. मात्र इकडे ऐवा कॅच पकडली तर जयेंद्र ठाकूर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जबरदस्त जबरदस्त आपण आयोजन पाहतोय बारापाडा नगरीमध्ये. गावदेवी क्रिकेट संघ बारापाडा आयोजित जय भवानी जर गोलंदाजाने प्रभाकरने 3 बॉल डॉट फेकले, निकेशने 3 बॉल डॉट फेकले तर प्रतीकेशने 3 बॉल डॉट फेकले तर प्राप्ती लाईव्हचे जितूभाई गोंदले यांना मंगेशदादा वाकडीकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हे प्रेम आहे, या प्रेमापोटी ही बक्षिसांची खैरात होते. दुसऱ्या बाजूने जयेंद्र ठाकूरने ऐवा कॅश साठी 500 रुपये ठेवलेत. संतोष दादा चौधरी कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, नॉट स्ट्राइक एंडला बॉल फेकला गेलाय. 2 धावा येताना पाहायला मिळतात. हळूहळू धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 11 बॉल आता करायच्या धावा जिंकण्यासाठी. 51 धावा. जबरदस्त बॅटल रंगताना पाहायला मिळतं. आक्रमण करावं लागेल. धीम्या गतीचा बॉल अगदी चकवायचा होता, फिंगर रोल केलेत आणि आता सांगतोय की माझ्या बोटातच जादू आहे, बघा रे बघा. आणि हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी. अजून 2 बॉल डॉट फेकले तर जितूभाई गोंदले यांना प्राप्ती लाईव्हचे संतोष चौधरी साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न 22च्या स्वरूपात ही धाव येताना पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय हिरामनजी भोसले सर आपण पाहतोय.
ऑफिशियल पंच, 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. त्याचबरोबर शुभम गावंडना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील वेलकम. मंथन पाटीलला विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर. सिद्धेश गावंडला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्वांना विनंती असेल या मॅचचा आनंद घेत असताना कौस्तुभ टकले, त्याचबरोबर योगेश दादा वाजेकर असतील आपण देखील यायचं आहे मुख्य व्यासपीठावर. सुंदर अशी मॅच पाहायला मिळते. टेलिकास्ट प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून केलं जाते ही संपूर्ण स्पर्धा. रन घेण्याचा प्रयत्न खेळाडू प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हे चेक केलं जाते मुख्य स्क्रीनवर. जोडले गेले हिरामनजी भोसले सर आणि आमच्या प्राप्ती लाईव्हचे सर्वेसर्वा जितू दादा गोंदली. त्याचबरोबर ट्रॉम्बे कोलीवाडा प्रमोद दादा वैद्य आपण आला असेल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. नॉट आउट आहे. मॅच कंटिन्यू चालू करायचे. 1+1 सॉरी एकच धाव येते बाईच्या स्वरूपात. इथे धीम्या गतीचा बॉल पाठीमागे हवेमध्ये फ्लाय झाला. बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालवला होता. जबरदस्त गोलंदाजी इथे प्रोत्साहित करताना प्रत्येक खेळाडूला पाठबल वाढवावं लागेल या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करावी लागेल, आक्रमण करावं लागेल. आता मात्र शांत ठेवलं गेलंय. फाईन क्लिअर करायचं होतं. पंचाचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त भर पडताना पाहायला मिळतोय. सामन्याची पूर्णपणे हवा काढली की काय शिरोडन संघाने. आता मात्र हे चित्र पाहायला मिळतंय. आई एकविरा श्रीराम शिरोडन संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. या संघाचे पुरस्कृते मंगेश दादा वाकडीकर, योगेश दादा वाजेकर यांच्या नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण सातत्याने पाहत असतो. धीम्या गतीचा बॉल त्याला ऑन साइडला मिड विकेटच्या वरतून पाठवलाय. क्लिअर केलाय 6 धावांसाठी. मायटी हिट षटकार. चांगला फटका आलाय. या मॅच मध्ये जिवंत ठेवलं गेलंय बेलवली संघाला. अजून एक येईल का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालवला होता. डॉट बॉलची होते सांगता. चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. स्कोर बोर्डला धावसंख्या जमवली गेली ती 25. अजूनही पल्ला खूप दूर आहे. आता 6 बॉल आणि 6 षटकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये जर पुनरागमन करायचं आहे, जिंकायचं असेल बेलवली संघाला. अभियानचा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. बेलवली म्हटलं की बेलवली एक्सप्रेस म्हणून सातत्याने त्याला ओळखला जातो. जेडीएम बेलवली संघाकडून कुठेतरी आज मात्र आकाश पवार कडून अपेक्षा होत्या बेलवली संघाला. मात्र शांत केलं आकाशला. 1 धावेवर परतावं लागलं. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मशाल शांतता पाहायला मिळते. असा कोणता खेळाडू असेल या स्पर्धेमध्ये आता 6 बॉल 6 षटकार ठोकेल का? लक्ष वेधलं असेल. अंतिम षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल नाट वेगाने टाकला. पंचांचा इशारा तो जीवन गावंड सरांचा. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा मध्ये धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. 1च्या जोडीमध्ये धावफलक जाऊन पेटलाय तो 26 धावा. अतिशय चांगली सुरुवात करायची. इथे फाईनला फटका चांगला आहे. प्रोटेक्शन आईवा कॅच पकडले. जयेंद्र ठाकूर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅच प्राइज होतं. खेळाडूला विनंती असेल मुख्य या व्यासपीठावर. धन्यवाद डीजे. रुपेश पाटील बेलवली ग्रामपंचायत सदस्य साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक मयूर ठाकूर दुष्मे आपण यायचे मुख्य व्यासपीठावर.
युवा उद्योजक. त्याचबरोबर जयेंद्र ठाकूर पानदिवे आपल्याला विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. आयवा कॅच पकडलाय खेळाडूने, त्यासाठी 500 रुपये कॅच प्राइज होतं. जयेंद्र ठाकूर आपल्याला विनंती असेल या लगेच व्यासपीठावर. पानदिवे चांगला बॉल पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकले तर संतोष चौधरी साहेबांकडून जितूबाई गोंदियांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 डॉट बॉल निकेशने फेकले. जयेंद्र ठाकूर पानदिवे आपल्याला विनंती असेल या दादा 500 रुपयाचं कॅश प्राइज द्यायचं आहे. तुमच्या हस्ते शुभ असते तुमच्या. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलं आपलं देखील वेलकम. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मॅच रोमांचक होताना पाहायला मिळतंय. या मॅचचा आनंद देखील घेतात सर्व मान्यवर आपण पाहतोय. तर रोशनजी गावण यांच्या शुभ हस्ते खेळाडूचा गौरव केला जातोय. फटका चांगला आहे, शेवट गोड करणारा हा फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय 6 धावांसाठी. दमदार फटकेबाजी पाहायला मिळते. उशिराने येताना पाहायला मिळाले ते फटके. हे फटके जर आधी आले असते तर जेडे बेलोली संघ या स्पर्धेमध्ये शिरकाव केला असता. मात्र इथे पालट वजन होताना पाहायला मिळतोय. साई एकविरा श्रीराम शिरडोन संघाचं. जबरदस्त खेळ क्रीडकांच्या आतमध्ये या मॅचचा आनंद घेत असताना योगेश दादा वाजेकर त्याचबरोबर मंगेश दादा वाकडीकर. ओहो